अक्षय बंकनी आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षय, शिवजयंतीचा उत्साह आपण पाहतोय, शिवनेरीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल होत आहेत, कसा उत्साह? शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव जो आहे तो अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण प्रशासनाची तशी तयारी जी आहे ती किल्ले शिवनेरीवरती झालेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं। मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या शिवनेरीवर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा कसा उत्साह आहे। अनेक शिवप्रेमी या ठिकाणी अगदी रात्रीपासूनच दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे। उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे नेते आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख त्या शिवरायांची आज जयंती आहे। आणि या शिवजयंतीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पाहायला मिळतोय। त्यांच्या पराक्रमामुळे केवळ मराठा साम्राज्यच नाही तर संपूर्ण भारताची शान वाढवली गेलेली आहे। आणि त्या शिवरायांची आज जयंती आहे। रात्री देखील शिवजयंती अगदी धूमधडाक्यात साजरी केली गेली। आज दिवसभर अनेक कार्यक्रमांचं संपूर्ण राज्यभरात आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण शिवनेरी किल्ल्यावरची पाहतोय। शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा एक वेगळाच उत्साह आहे। संपूर्ण गड जो आहे तो सजलेला आहे। विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचा संपन्न वारसा आज या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपतींना मोठी दूरदृष्टी होती आणि त्यांनी स्वराज्यासाठी भरपूर काही केलेलं आहे। यामुळे आपण सर्वजण आज अभिमानाने वावरू शकतोय। आज या शिवरायांची जयंती आहे आणि त्यासाठी शिवनेरी किल्ला कसा सजलेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलेलं आहे आणि आपण या राज्याचे रहिवासी आहोत। सह्याद्रीच्या कुशीतून आज एक हिरा चमकला होता। भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला होता। हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला होता आणि महाराष्ट्रात आज छत्रपती राजा जन्मला होता। शिवनेरी किल्ल्यावर थोड्याच वेळात पाळणा जुजवला जाणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। पालखी देखील दाखल झालेली आहे। राज्यभरातून शिवज्योत घेऊन अनेक मावळे देखील महाराजांचे मावळे शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। शिवजयंतीनिमित्त जुन्नर शहरातील परदेशपुरा चौक तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे देखील मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार हे सध्या शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। काहीच वेळात शिवरायांना मानवंदना देखील देण्यात येणार आहे। पारंपरिक शिवजन्म सोहळा शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेला आहे। अनेक मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलं गेलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज किल्ले शिवनेरीवरती उपस्थित असलेले सर्व भक्तांचं मराठा सेवा संघ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। मोठ्या थाटामाटामध्ये तर सध्या या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबतच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे आणि हा शिवजन्मोत्सवाचा उत्साह संपूर्ण राज्यभरात आपण अनुभवतोय।
महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ फक्त एक नाव नाहीये, तर शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचं केंद्र आहे. आणि या महाराजांची आज 395वी जयंती आहे. ही जयंती अगदी उत्साहात साजरी होते. अनेक कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सध्या शिवनेरी वर्षी ही दृश्य आपण पाहतोय. रयतेच्या या राजाला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरीवर सध्या दाखल झालेले आहेत. हिंदवी स्वराज्याची ज्या महाराजांनी स्थापना केली ते युद्धकुशल असे योद्धे, एक उत्कृष्ट प्रशासक, दूरदृष्टीचे नेते आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे छत्रपती शिवराय आपल्या प्रत्येकाच्या मनामनात कोरले गेलेले आहेत. सध्या शिवनेरीवरची ही दृश्य आपण पाहतोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची आज शासकीय पूजा देखील संपन्न झालेली आहे. किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यासाठीच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. पारंपरिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना आता देण्यात येत आहे. आज अनेक शिवकालीन मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक देखील सादर होणार आहेत. तर अनेक पथकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. महाराजांची महाआरती देखील होणार आहे. आणि आज शिवभक्तांना किल्ल्यावरील प्रवेशासाठी प्रवेशपत्राची आवश्यकता नसणार आहे. आणि यासाठीच मोठ्या प्रमाणात सध्या शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत.